नमस्कार मित्रांनो, कोकणी फोटोग्राफीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे पावनखिंडला। कोल्हापूर ते पावनखिंड असा आमचा आजचा रूट आहे। माझ्याबरोबर माझे मित्र आहेत। येतात आता 5-10 मिनिटांमध्ये येतील। मला फोन केला होता, 5-10 मिनिटांमध्ये येतो बोलले। तर मित्रांनो, चला आम्ही निघालो आता पावनखिंडला। 5-5 मिनिटांमध्ये येतो सांगून बघा मित्रांनो बघा, अर्धा तास लावला आहे या लोकांनी। हे बघा 5-5 मिनिटांमध्ये येतो बोलत होते आणि आता तर हे आपला याला तर ओळखून असाल, आपला उमेशदा आणि याला तर ओळखत असाल, लागतो कुठे रे विवेक भाई, चिकनी गवळण आपली, चांगलं नाव घेतलं चिकनी गवळण आणि बाकीचे मेंबर आहेत तुम्हाला। वरती राहिला आहे, त्याचा पण व्हिडिओ आपण एक दिवस टाकू आपल्या चॅनलवरती। समोर दिसतो ना, समोर दिसतोय तो पन्हाळा आहे मित्रांनो। बांबड, तर मित्रांनो बांबडामध्ये आपण आलो आहे। बांबड झालं की नंतर मालकापूरच्या आतमध्ये गेला आपण आतमध्ये जायचं। गाडी कोकरड गर्दी जाम असते इथे। रोड छोटा आहे, पण छोटा आहे, गर्दीला काही असते। दाखवतो तुम्हाला बोलतो। चल एवढा अडून आहे ना, मोठे आलं तर पाऊस थांबायला लागतं। एवढी गर्दी असते आता आलं तर ट्राफिकमध्ये एकदम जाम होतं सर्व। इथे आपल्याला आतमध्ये जायचं आहे पावनखिंडला। समोर गेला तो रत्नागिरीला गेला आणि या साईडला गेला तो पावनखिंडला गेला बघा। पावनखिंड विशाळगड असे 2 रूट इकडून होतात त्या रूटला, आणि लांजा मार्गे काहीतरी हा रोड गेला आहे खाली लांजाला। मॅपवरती दाखवतं एक 17 किलोमीटर दाखवते। बघूया आता रोडवरती आहे। रोड जर चांगला असेल तर अर्धा तास पकडा, नाहीतर मग काय पाऊण तास लागणार आपल्याला जायला।
करामती बघा, बोलतात ना ग्रुपमध्ये कोण ना कोणतरी असतो व्हिडिओ करणारा फोटोग्राफर. हे बघा आमचा व्हिडिओ करणारा उलटा बसलाय आणि व्हिडिओ करायला. बॉटल बघा की कुठं मित्रांनो अडकवली ती बॉटल पण एकदम सेफ जागेमध्ये आहे बघा. अशी बॉटल राहिली ना पडणार नाही बॉटल ती. बॉटलची जागा खतरनाक ठेवली आहे काय पण म्हणा. पावनखिंड 1 किलोमीटर राहिलाय. खाली पकडे मला दिसला तर पाहिजे ना समोर रोड. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलोय पावनखिंडला. बघा आमच्या ग्रुपमध्ये बघा कोण कोण आहेत ते. बघा 1 2 3 1 7-8 जण आहेत आम्ही. रेनकोट पण एकाचे खतरनाक घेतलेत बघा सर्वांनी. असं काय होतंय पडा लागला आता. रेट काढला पहिला 120 सांगितलं. बरोबर. मी म्हटलं अहो जास्त घेणार आहे 110 देऊ 110. नंतर आला 100ला. अहो विकायला पाहिजे तुम्ही विकायला पाहिजे तो 10 घेणार आहेत मला विकायला पाहिजे. तेव्हा तो 50 वरती आला आणि मग 50 नाही 95 रुपये 50 नाही 95 मुस्ती निघाले. 95 आला. अहो द्या की तो नाहीच म्हणाला. मग 95ला 10 घेतलं आणि आलो. शाळेतून भारी भेटले 95ला 10. मग आता हे आपण 50 रुपयाला विकला तरी आपलं प्रॉफिट आहे. अरे 95 रुपयाला एक. आता तू काय म्हणला 95 रुपयाला 10. मी 10 घेणार आहे 95 न द्या असं सांगितलं. असं आहे 95 ला 10. मी पण तेच ऐकत बसलो 95 ला 10. 10 रुपये चांगला प्रॉफिट झाला आपला. 10 रुपये 9.5 रुपये. अरे तेच ठिकाण युद्ध झालेलं ना. आठवा तो दिवस काय रे. आठवा तो दिवस मित्रांनो. हीच ती खिंड हे बघा. मित्रांनो बघा हीच ती खिंड. त्या खिंडेमध्ये भयंकर आणि असं मोठं असं युद्ध केलं गेलं होतं. हीच युद्ध. बघा मित्रांनो खाली उतरण्यासाठी पायथ्या केल्यात. व्यवस्था वगैरे चांगली केली सोय वगैरे. हे बघा ती मित्रांनो हे बघा